जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आपला असणार तर तो झरोदावरती झरोदावरती एक नवीन फीचर लॉन्च झालेलं आहे। तर ते फीचर काय असणार, त्या फीचरचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही आणि व्हिडिओला स्किप करत जाऊ नका। काय होत असतं की तुम्ही जेव्हा व्हिडिओला स्किप करतात ना, जी महत्त्वाची माहिती असते तीच तुमच्याकडून सुटून जाते। त्यामुळे तुम्ही एकदा सुरुवात केली व्हिडिओला की शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर त्या व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि कॉमेंट पण नक्की करत चला। आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं जे बटन असतं ना त्यावरती नक्की क्लिक करा तुम्ही। बहुतेक जणांना हे समजत नाही की आता यांचा व्हिडिओ केव्हा येणार, त्यासाठी तुम्ही ते बेल आयकॉन जे असतं ना त्यावरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत असतं। म्हणजे नोटिफिकेशन आलं म्हणजे काय होणार की तुम्ही त्या व्हिडिओला ताबडतोब बघू शकणार। त्यामुळे तुम्ही त्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करायचं आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, झरोदामध्ये वेळोवेळी नवीन नवीन फीचर येत असतात। तर आपण जर एखादा प्लॅटफॉर्म वापरतोय तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नक्की असली पाहिजे। तुम्ही धन वापरत असाल, तुम्ही ग्रो वापरत असाल, तुम्ही एंजल वन वापरत असाल किंवा तुम्ही झरोदा वापरत असाल। मी तर झरोदा वापरतो आणि मी कोणाला म्हणणार नाही की तुम्ही असा प्लॅटफॉर्म वापरा। तुम्हाला जो सोपा वाटतो तो प्लॅटफॉर्म तुम्ही वापरायचा। तुम्हाला झरोदा सोपा वाटतं आहे, तुम्ही झरोदाचा वापर करू शकतात। तुम्हाला वाटलं धन मला सोपा वाटतो आहे हँडल करण्यासाठी तर तुम्ही धनचा पण वापर करायचा आहे। तर मग झरोदामध्ये असं कोणतं फीचर आलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। तर झरोदामध्ये स्क्रीनर नावाचं एक नवीन फीचर आलेलं आहे। बघा मित्रांनो, जेव्हा पण आपण एखाद्या स्टॉकचं सिलेक्शन करतो, एखाद्या स्टॉकमध्ये जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते, आता मी तर नेहमी म्हणत असतो तुम्हाला की स्वतः एक स्कॅनर बना। ही व्हिडिओ तर मी बनवतो आहे, थोडीशी माहिती तुम्हाला तर देतो आहे, पण नेहमी बघा मागे पण काही स्क्रीनरचे व्हिडिओ बनवलेले आहेत 2 वर्षांपूर्वी। तेव्हा पण तुम्हाला काय म्हटलं होतं मी, तुम्ही फक्त याचा आधार घ्या, पण शेवटी अभ्यास तुम्हीच करायचा असतो पूर्णपणे। जे फिल्टर असतात, जे स्क्रीनर असतात ना, त्यांच्यावरती अवलंबून राहायचं नाही आहे। तुम्ही स्वतःचा पण अभ्यास इथे ठेवायचा असतो। नवीन नवीन गोष्टी असतात त्यांच्याबद्दल जाणून घेत चला। तर मग बघा, हे स्क्रीनर नावाचं एक फीचर या ठिकाणी आलेलं आहे झरोदामध्ये। मग या फीचरला कुठे आपण बघायचं असतं, बघा इथे आपण जेव्हा डॅशबोर्डवरती क्लिक करत असतो, या ठिकाणी झरोदा ओपन केलं, डॅशबोर्डवरती क्लिक केलं की इथे स्क्रीनर नावाचा एक ऑप्शन येतो असतो बघा, इथे दिसेल। त्या स्क्रीनरवरती तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीने स्क्रीनर स्टॉक्स म्हणून नाव पण तुम्हाला ओपन होताना दिसतं आणि खाली काही स्टॉकची नावं असतात बघा, ती नावे पण तुम्हाला इथे दिसत आहे। मग आपण काय करू शकतो बरं, इथे यांना फिल्टर करू शकतो। आता खूप साऱ्या अशा वेबसाईट असतात की त्यांच्यामध्ये तुम्ही फिल्टर लावू शकता। जसं टिकर टेप नावाची वेबसाईट असते, स्टॉक स्क्रीनर असते वेबसाईट बघा, तिथे पण छान पद्धतीने स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस आपल्याला करता येत असतं। आता झरोदाने मग हे काय केलं, ह्याच ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत तशाच पद्धतीचं स्कॅनर, की जर तुम्हाला स्टॉक शोधायचे असतील, समजा आपण म्हणतो ना की व्हॅल्युएशननुसार मला स्टॉक शोधायचे आहेत, तर मग कमी व्हॅल्युएशन असलेला स्टॉक कोणता, मग व्हॅल्युएशन बघण्यासाठी आपण काही रेशोचा वापर करत असतो बघा। त्यामध्ये खास करून आपण पी रेशो बघत असतो, पी रेशो। मग तुम्ही म्हणणार की एवढ्या कंपन्या असतात किंवा निफ्टी 500चा विचार करूया आता इथे हे, मग तुम्ही म्हणणार 500 स्टॉकचे पी रेशो शोधायचे, एवढा वेळ माझ्याजवळ नसतो, कमी वेळेमध्ये मला ते शोधायचं आहे, तर मग तुम्ही या स्क्रीनरचा वापर या ठिकाणी करू शकतात। मग तुम्हाला काय कमी व्हॅल्युएशनवाले स्टॉक शोधायचे आहे, त्यांच्या प्राईस कमी झालेल्या, कारण की फक्त पी रेशोवरती आपण कधी अवलंबून राहायचं नाही। बहुतेक जण काय करतात, कमी पी रेशो असतो म्हणून त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात, पण बाकीचा पण क्रायटेरिया आपण त्याच्यासोबत बघायचा असतो की त्या कंपनीचं रेव्हेन्यू कसं आहे, कंटिन्युअसली ते वाढतं आहे का, घटतं आहे का, त्यानंतर कंपनीचं नेट प्रॉफिट असतं त्याच्यामध्ये वाढ होते आहे का, EPS वाढतो आहे का, डेट टू इक्विटी रेशो असतो, अशा अनेक गोष्टी असतात त्या पण पी रेशोसोबत आपण बघायच्या असतात। मग मला जर हे सोप्या पद्धतीने जाणून घ्यायचं असेल तर मग त्याच्यासाठी आपण इथे याच्यामध्ये फिल्टर लावू शकतो। हा जो ऑप्शन असतो इथे दिसेल बघा तुम्हाला, फिल्टर, इथे फिल्टर लावू शकतो आपण स्टॉकमध्ये। कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी बघा। तुम्ही जेव्हा इथे फिल्टरवरती क्लिक करतात, फिल्टरवरती क्लिक केलं की तुम्हाला वाटलं की मला सर्व निफ्टी 500चे स्टॉक आहे ना, म्हणजे 500 कंपन्या, आपल्या स्टॉक मार्केटमधील टॉप 500 कंपन्या ज्या असतात ना त्यांच्यामध्ये तुम्ही इथे फिल्टर लावू शकतात। किंवा तुम्हाला वाटलं निफ्टी 50मध्ये मला फिल्टर लावायचं आहे, तुम्हाला वाटलं निफ्टी 100मध्ये मला फिल्टर लावायचं आहे, किंवा तुम्हाला वाटलं निफ्टी फ्युचर अँड ऑप्शनचे जे स्टॉक असतात ना त्यांच्यामध्ये तुम्हाला फिल्टर लावायचं, तर ते तुम्ही लावू शकतात। तुम्ही ऑलमध्ये पण करू शकतात, तुम्हाला वाटलं निफ्टी 500मध्ये करायचं, तुम्ही निफ्टी 500मध्ये पण करू शकतात, करता येतं असतं, म्हणजे सर्व स्टॉक तुम्हाला दिसतील इथे।
जे पाहिजे ते, ज्यांचं व्हॅल्युएशन कमी ते स्टॉक, डेट टू इक्विटी रेशो असतो तो तुम्हाला पाहिजे ते. आता आपण शक्यतो कोणत्या कंपन्यांमध्ये काम करतो, निफ्टी 500 कंपन्यांमध्ये. ज्या टॉप कंपन्या असतात ना 500, त्यांना आपण बघण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला वाटलं सर्वच कंपन्यांमध्ये बघायचं आहे, तुम्ही सरळ इथे ऑलवरती क्लिक करून सर्व कंपन्या बघू शकतात. त्याच्यामध्ये पण आता जसं मी इथे निफ्टी 500मध्ये जातो, मला वाटलं की इथे काय करायचं आहे, लार्ज कॅपची कंपनी किंवा मिड कॅपची कंपनी किंवा स्मॉल कॅपची कंपनी किंवा मायक्रो कॅप कंपनी जी असते तिच्यामधले कोणते स्टॉक मला निवडायचे, कोणत्या स्टॉकमध्ये मला गुंतवणूक करायची, मग त्याचं पण आपण सिलेक्शन इथे करू शकतो. जसं मी म्हटलं की मला मिड कॅपची कंपनी पाहिजे किंवा स्मॉल कॅपची, आपण इथे स्मॉल कॅपचं उदाहरण घेऊ. मी ते स्मॉल कॅप सिलेक्ट केलेलं आहे बघा. आणि त्याच्यामध्ये पण आपण रेंज त्याची डिसाईड करू शकतो. स्मॉल कॅपमध्ये मला अशी कंपनी पाहिजे की तिचं मार्केट कॅप ही 1000 ते 5000 करोडच्या दरम्यान असायला पाहिजे. ती कंपनी पण मी ते सिलेक्ट करू शकतो. तुमच्या याच्यावरती असतं सर्व. आता माझ्या मते सर्वांना माहीत असेल की लार्ज कॅप कंपनी कशाला म्हणायचं असतं, मिड कॅप कंपनी आणि स्मॉल कॅप. हे बघा सर्वात टॉपच्या 100 कंपन्या असतात ना, निफ्टी 100, पहिले टॉप 100 कंपन्या ह्या लार्ज कॅप कंपन्या असतात. इथे लिहून सांगतो तुम्हाला, टॉप 100. आता सेबीची डेफिनेशन ही की पहिल्या टॉप 100 कंपन्या ज्या असतात ना या लार्ज कॅप असतात, बरोबर. त्याच्यानंतरच्या 150 कंपन्या ज्या असतात ना त्या कोणत्या असतात, मिड कॅप कंपन्या. मिड कॅप म्हणजे किती झाल्या, 250. 150 आणि 100 किती झाल्या, 250. आता ह्या 250 नंतर जेवढ्या पण कंपन्या असतात ना त्या येतात स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये. ती कॅटेगरी जी असते ना ती कोणती असते, स्मॉल कॅप कॅटेगरी. आता मार्केट कॅपनुसार पण काही जण म्हणतात की ते असतं सिलेक्शन, पण मला एक सेबीचं लेटर पण सापडलं की जे मार्केट कॅप जे असतं ना ते कशा पद्धतीने डिसाईड केलं जातं, टॉप कंपन्या. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे 100 टॉप कंपन्या ह्या लार्ज कॅपमध्ये येतात. काही ठिकाणी अशी पण डेफिनेशन बघायला मिळते. लार्ज कॅप कंपनी म्हणजे कोणती कंपनी असते, तर ज्या कंपनीचं मार्केट कॅप 20,000 करोडपेक्षा जास्त असताना ती लार्ज कॅपमध्ये येते. मिड कॅपमध्ये कोणती येत असते, ज्या कंपनीचं मार्केट कॅप 5,000 करोड ते 20,000 करोडच्या दरम्यान येत असतात त्यांना आपण मिड कॅप म्हणतो. आणि ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप 5,000पेक्षा कमी असतं त्या कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या. आणि सेबीची दुसरी एक व्याख्या आहे की त्याच्यामध्ये मार्केट कॅप जे डिसाईड केलं जातं ना कंपन्यांनुसार, पहिल्या टॉप 100 कंपन्या लार्ज कॅपमध्ये येतात. मग तुमच्या बघण्यात असं पण आलेलं असेल बघा की एक कंपनी तिचं मार्केट कॅप 40,000 करोड आहे, 40,000 करोड. मग तुम्ही म्हणणार ही लार्ज कॅप कंपनी झाली, पण तिथं मला निफ्टी 150मध्ये दिसते, मिड कॅपमध्ये दिसते. अलग लक्षात. मग असं कन्फ्युजन बहुतेक जणांचं होऊ शकतं. ते होऊ नये त्याच्यासाठी सांगतो, पहिले टॉप 100 कंपन्या लार्ज कॅप. म्हणजे वेळोवेळी हे मार्केट कॅपमध्ये बदल होत असतो आणि ते रिवाईज पण होत असतात. एखादी मिड कॅप कंपनी आहे ती लार्ज कॅपमध्ये पण जाऊ शकते. आलं लक्षात. त्याचा डाटा अवेलेबल असतो, आपल्याला बघता येतो तो. आता मग मी काय करतो बरं, इथे एक रेंज टाकतो. इथे मी म्हणतो की एक अशी कंपनी मला पाहिजे की तिचं मार्केट कॅप हे 2,000 करोड ते आपण टाकूया 20,000 करोड असं टाकूया. मॅक्सिमम म्हणजे 20,000 करोड ते मार्केट कॅप असलं पाहिजे अशी कंपनी मी इथे टाकतोय, बरोबर. त्यानंतर इथं सेक्टर पण दिलेलं असतं बघा, कोणत्या सेक्टरची कंपनी तुम्हाला फाइंड आउट करायची इथे दिलेलं असतं. या सेक्टरवरती क्लिक केलं की खूप सारे सेक्टर येतात बघा. आपल्याला सेक्टरमध्ये काही वेळेला पॉसिबिलिटी वाटतं की फ्युचरमध्ये हे सेक्टर चांगलं करू शकतो. मग मला त्या सेक्टरच्या काही कंपन्या शोधायच्या, म्हणजे सेक्टर वाईज मी शोधत जाईल. एक वेळेला फिल्टर लावेल, त्यामध्ये मी शोधतो ऑटोची. दुसऱ्या वेळेला फिल्टर लावतो, मी शोधतो त्याच्यामध्ये एखादी फार्माची कंपनी. अशा पद्धतीने पण तुम्ही बघू शकतात. त्याला फार्माची कंपनी टाकूया, याच्यावरती क्लिक करतो मी. केलं क्लिक. आता इथे आपण फार्माची कंपनी सिलेक्ट केली. आता तुम्हाला वाटलं की दुसरी करायची, तुम्ही इथून रिमूव्ह पण करू शकता, तिथे ऑप्शन असतो, किंवा रिसेट पण करू शकतात त्याला, ठीक आहे. आणि खाली आले तुम्ही, समजा इथे खाली आल्यानंतर तुम्हाला प्राईजनुसार पण इथे सेट करता येतं की प्राईज किती पाहिजे त्या स्टॉकची तुम्हाला. काही जणांचं असतं ना की एखादा स्टॉक आहे 5,000चा, तुम्ही बाय करू शकत नाही. एखाद्या कंपनीची शेअर प्राईस जर समजा 300 रुपये असेल तर मी खरेदी करू शकतो, असं खूप जणांच्या बाबतीत होत असतं. मग त्यासाठी तुम्ही इथे काय करू शकतात, रेंज टाकू शकतात की असा एक स्टॉक मला पाहिजे की त्याची किंमत 100 ते 1000च्या दरम्यान पाहिजे. म्हणजे आपण एक रेंज पण इथे टाकू शकतो बघा. मी 100 ते 1000च्या दरम्यान एक स्टॉक टाकतोय. पी रेशिओ जो असतो महत्त्वाचा आपल्यासाठी. मग तुम्ही काय करू शकतात, पी रेशिओवर क्लिक करणार. अशी कंपनी की तिचं व्हॅल्युएशन कमी, व्हॅल्युएशनसाठी आपण खास करून पी रेशिओचा वापर करत असतो बघा. मग तुम्ही म्हटले की अशी एक कंपनी मला शोधायची की ती अंडर व्हॅल्यूड असली पाहिजे, म्हणजे तिचा पी रेशिओ हा
20पेक्षा कमी असला पाहिजे किंवा 15 ते 25च्या दरम्यान. इथं ऑप्शन आहे बघा 15 ते 25. मग मी सिलेक्ट करून टाकतो 15 ते 25. आता 15 ते 25 म्हटल्यावरती इथे एक पण कंपनी येत नाही बघा. इथे तुम्हाला दिसेल 2 नावं होती ती पण गेली. आता मी इथे 25 ते 40 टाकतोय तेव्हा कुठे मला एक कंपनी इथे सापडते. आता 0 ते 15 जर टाकली तर तिथे एक कंपनी येते पुन्हा बघा की ज्या कंपनीचा पी रेशो हा 0 ते 15च्या दरम्यान आहे. क्रायटेरिया तो पण टाकून दिला. आता त्यानंतर खाली आलो आपण. इथे काय करतोय रिटर्न ऑन इक्विटी हा एक रेशो असतो बघा रिटर्न ऑन इक्विटी. आता सर्वांना माहिती असेल ROE आपण त्याला म्हणत असतो की ROE हा 10पेक्षा जास्त असला तरी चांगला, 20पेक्षा जास्त असेल तर अजून चांगला. ठीक आहे. मग आपण म्हणूया की त्या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी आहे ना एक रेंज टाकू आपण की 10 ते 20% दरम्यान असायला हवी. टाकलं तर तिथे येतच नाही बघा कारण की स्टॉक नाही आहे तिथे कोणी, तिथे स्टॉकच नाही दुसरा. 20पेक्षा जास्त टाकूया आपण तर इथे आपल्याला बरोबर दिसते बघा नाटको फार्मा. याच्यामध्ये जर आपल्याला अजून फिल्टर जर ॲड करायचे असतील तर इथे ॲड फिल्टरचा ऑप्शन असतो एक इथे या जागेवरती बघा ॲड फिल्टरचा. याच्यावरती क्लिक करून तुम्ही दुसरं फिल्टर पण ॲड करू शकता. जसं तुम्ही डेट टू इक्विटी रेशो असतो आपण बघतो डेट टू इक्विटी रेशो. ॲड फिल्टरवरती क्लिक केलं की इथं डेट टू इक्विटी रेशो असतो बघा इथे येईल डेट टू इक्विटी रेशो. त्याच्यावरती क्लिक केलं त्याला ॲप्लाय करून टाकायचं. तो रेशिओ पण इथे येऊन जातो बघा डेट टू इक्विटी रेशो. मग आपण काय म्हणतो की डेट टू इक्विटी रेशो हा 1पेक्षा कमी असला पाहिजे किंवा त्याची एक रेंज पण असते. ती रेंज पण आपण टाकली तरी चालते की 0.5 ते 1च्या दरम्यान तो असायला पाहिजे. टाका तो. आता इथे एक पण स्टॉक येत नाही पुन्हा. मी जर म्हटलं 0 ते 0.5 दरम्यान असला पाहिजे तिथं पुन्हा नाटको फार्मा कंपनी येते बघा. येते की नाही. हा सर्व क्रायटेरिया टाकल्यानंतर म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकतात. जसं तुम्हाला सिलेक्शन करायचं असतं ना स्टॉकचं याच्यामध्ये अजून फिल्टर ॲड करून तुम्ही स्टॉक शोधू शकतात अशा पद्धतीने. आता हा सर्व क्रायटेरिया इथे टाकल्यानंतर तुम्ही याला सेव्ह करायचं असतं. खाली सेव्हचा ऑप्शन असतो. याच्यावरती सेव्ह केलं की याला एक नाव द्यायचं. मग तुम्ही काय नाव देऊ शकतात काही पण द्या. माय पोर्टफोलिओ स्टॉक असं एक नाव याला द्यायचं आणि याला सेव्ह करून टाकायचं. आता हे सेव्ह झालेलं आहे तुमचं. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला एकच कंपनी इथे सापडलेली. एकच कंपनी म्हणजे तुम्ही जो क्रायटेरिया इथे टाकलेला होता त्याच्यानुसार तुम्हाला इथे नाटको फार्मा ही एकच कंपनी दिसलेली. म्हणजे आता हे तर आपण फक्त निफ्टी 500मध्ये बघितलं. तुम्ही जर पूर्ण स्टॉकमध्ये बघायला गेले तर अनेक कंपन्या तुम्हाला अशा दिसू शकतात ज्यांचं व्हॅल्युएशन कमी असेल, त्यांचं डेट टू इक्विटी रेशो कमी असेल, त्यांचं ROE चांगलं असेल. अशा कंपन्या तुम्ही इथे शोधू शकतात. आता हीच गोष्ट दुसऱ्या ठिकाणी पण बघता येते. असं नाही की दुसऱ्या ठिकाणी नाही बघता येत. सांगण्याचा उद्देश काय की झिरोदा प्लॅटफॉर्मने ही सुविधा आता इथे प्रोव्हाइड केलेली आहे आपल्यासाठी. आपण इथे पण ती गोष्ट करू शकतो. एवढंच आहे. मग तुम्हाला ज्या ठिकाणी सोपं वाटताना बघणं तुम्ही जाऊन तिथे बघायचं. खूप साऱ्या 3-4 वेबसाईट आहे त्या तिथे जाऊन बघा. पण नंतर त्या कंपनीचा पुन्हा अभ्यास करा तुम्ही. याच्यावरती पूर्णपणे डिपेंड राहायचं नाही. आता इथे समजा तुम्हाला फिल्टर करून ही एक कंपनी मिळाली नाटको फार्मा. मग तुम्ही काय म्हटले की चला उद्याच्या दिवशी स्टॉक बाय करून टाकू. असं करायचं नसतं कधी. पुन्हा त्या कंपन्यांचे फंडामेंटल बघा. याने काय होईल तुमचा अभ्यास. फक्त हे तुम्ही काय केलं सॉर्ट आऊट केलेलं आहे. ठीक आहे. मी पूर्ण कंपन्या बघण्यापेक्षा याच्यातून फिल्टर करून काही कंपन्या काढतोय आणि त्यांचा पुन्हा स्टडी करतोय. अशा पद्धतीने करायचं काम. आणि याच्यामध्ये काही बनवलेले पण असतात फिल्टर बघा. याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करताना फिल्टरवरती इथे जाल इथे प्रीसेटचा ऑप्शन असतो एक. या जागेवरती एक प्रीसेटचा ऑप्शन पण असतो. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं इथे हे बघा क्लिक करतोय मी तर तुम्हाला इथे दिसेल बघा टॉप गेनर स्टॉक कोणते असतात, टॉप लुजर कोणते आहे, हाय व्हॉलेटिलिटी असणारे स्टॉक कोणते ते पण तुम्हाला इथे बघता येतात. 52 वीक हाय ब्रेकआउटला कोणते स्टॉक आहे ते पण बघता येतात. त्यानंतर 52 वीक लो ब्रेकडाऊनला कोणते स्टॉक असतात ते पण तुम्हाला इथे बघता येतात. म्हणजे जसं मी आता इथे क्लिक केलं 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक क्लिक केलं की एवढे स्टॉक आलेले की ते आपल्या 52 वीक हायला ब्रेक करताय. त्याच्यामध्ये मग फेडरल बँक येते, एक्साईड इंडस्ट्रीज येते. मग आपल्याला समजतं की हे स्टॉक आहे ना आता आपला 52 वीक हाय ब्रेक करताय. मग जसं आता इथे एक्साईड इंडस्ट्रीज आलेला आहे ना स्टॉक की तो 52 वीक हायला ब्रेकआउट देतोय, ब्रेकआउट करतोय 52 वीक हायचा. मग मी त्या ठिकाणी त्याच्यात गुंतवणूक केली पाहिजे का? बरोबर. माझ्या लेवलवरती आहे का बाईंगसाठी तो? हे योग्य असेल का? मी 52 वीक हायला जर एखाद्या स्टॉकला बाय करतोय त्याने मोठी रॅली तर अगोदर दिलेली नाही आहे. या गोष्टी तुम्ही बघायच्या. मग तुम्ही सरळ इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं. चार्ट असतो, चार्टला ओपन करायचं आणि बघून घ्यायचं की आत्ताची योग्य वेळ आहे का
स्टॉकला बाय करण्याची. जसं मी आता इथे चार्टला पुन्हा मोठं करतो आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात. बहुतेक जण काय करतात ना, की डायरेक्ट त्याच्यावरती अवलंबून राहतात. तसं करायचं नाही बघा. मग आता तुम्ही बघायचं असतं, मी जर एखादा इन्व्हेस्टर आहे समजा, एखादा इन्व्हेस्टर आहे तो काय बघेल की ह्या स्टॉकने ऑलरेडी एक मोठी रॅली दिलेली. जेव्हा इथे एक बॉटम बनवला होता त्याने 300च्या आसपास, 300वरून स्टॉक 435वरती गेलेला आहे. मग मी इथे बाय करायला पाहिजे का? मला जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मग हा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. म्हणजे डायरेक्टली त्याच्यावरती तुम्ही डिपेंड कधीच राहायला नको फिल्टरवरती. जरी एक नवीन फीचर झेरोदाने दिलेला आहे किंवा मी तुम्हाला सांगतोय म्हणून डायरेक्टली तुम्ही स्टॉकला बाय करायचं नसतं. अशा पद्धतीने तो चार्ट जो असतो ना कंपनीचा तो पण बघून घेत चला. किंवा तुम्हाला वाटलं मला स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडायचा आहे, ठीक आहे, मला सापडला, मग माझा रिस्क रिवॉर्ड, माझी एंट्री याच्यामध्ये परफेक्ट होते का आत्ताच्या वेळेला, एक टेक्निकल सेटअप चांगला या ठिकाणी बनतो आहे का, या गोष्टी पण तुम्ही बघून घ्यायच्या. तर अशा पद्धतीचा हा स्क्रीनरचा ऑप्शन इथे झेरोदाने प्रोव्हाइड केलेला आपल्यासाठी. ठीक आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण ॲड पण करू शकतो. त्याच्यामध्ये डे हाय, डे लो, खूप साऱ्या गोष्टी इथे ॲड करता येतात. ROE ॲड करता येत असतं. याच्यामध्ये व्हॉल्यूम पण बघता येतात. सर्व गोष्टी तुम्ही इथे लावू शकता. जे आपण दुसऱ्या वेबसाईटवरती बघत असतो ना, त्या गोष्टी आपण इथे पण करू शकतो. मार्केट कॅप जसं काहींचं असतं ना, की मला जास्त मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्या ज्या असतात ना त्यांच्यामध्ये गुंतवणूक करायची नाही आहे, मला छोटी कंपनी तिच्यामध्ये गुंतवणूक करायची. मग तुम्ही फिल्टर लावू शकतात की त्या कंपनीचं मार्केट कॅप कितीच्या दरम्यान पाहिजे. जसं मी म्हटलं ना 1000 ते 5000 करोड. तुम्ही म्हटले की मला अशी कंपनी शोधायची की तिचं मार्केट कॅप 5000 करोड ते 10,000 करोडच्या दरम्यान असलं पाहिजे. तुम्ही टाकू शकतात फिल्टरमध्ये. फिल्टरमध्ये ते टाकलं तुम्हाला की मग बरोबर ती कंपनी इथे येऊन जाते. मग त्या पद्धतीने मग तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन करायचं. मग त्या कंपनी आला की त्यांचे चार्ट बघायचे, त्यांचे काही फंडामेंटल असतात दुसरे, पुन्हा ते बघून घेत चला. काही फरक पण नाही पडत. ठीक आहे, जेवढे 500 स्टॉक बघायचे होते ना, 500मधून मला 20 कंपनी मिळाल्या, 20मधून मी पुन्हा छाटणार माझ्या स्वतःच्या अभ्यासाने. आलं ना लक्षात? आता तुम्ही काही 20 कंपन्यांमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करणार नाही, त्यासाठी थोडा अभ्यास तुम्ही करायचा असतो त्याचा. ठीक आहे, आणि हे जे फीचर असणार हे सर्वांच्या फायद्यासाठी असणार असं मला वाटतं. शेवटी अभ्यास तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, एक नवीन फीचर आलं इथे झेरोदाचं, त्यामुळे मला वाटलं की एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं. ठीक आहे, माझ्या मते व्हिडिओ सर्वांना आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट पण नक्की करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.